स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी जी की 5 इयर्स आणि 3 इयर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सीईटी म्हणतो, त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट 2024मध्ये येणारे महाराष्ट्र लॉ सीईटी देत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. आपण लिगल ॲप्टिट्यूडमध्ये लँडमार्क्स जजमेंट आज आपण पाहणार आहोत, जे की सुप्रीम कोर्टचे लँडमार्क्स जजमेंट आहेत आणि हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधले म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या रिलेटेड जे काही लँडमार्क जजमेंट आहेत ते आज आपण पाहणार आहोत. वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केला आहे, जो की 5 इयर्स आणि 3 इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी आपल्याला अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चरसुद्धा मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरचे. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या नोट्स मिळणार आहेत आणि या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे मॉक टेस्टसुद्धा मिळणार आहे आणि उत्तरांचे MCQचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. आणि मॉक टेस्ट आणि MCQच्या क्वेश्चन्समुळे तुमचा जो सराव आहे तो अजून जास्त होईल. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप इझी जाईल. सो या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून, किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. कसा कोर्स परचेस करता येऊ शकतो तो ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्टोअर या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये CET ऑप्शन दिसेल. CET ऑप्शन सर्च केल्यानंतर तुम्हाला 2 कोर्सेस दिसतील, जो की 5 इयर्स आणि 3 इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी अवेलेबल असेल. जो तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तो तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामध्ये काय कंटेंट मिळू शकतो तर महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर्स कोर्स याचा जो कंटेंट आहे तो इथे दिलेला आहे. त्याचबरोबर 3 इयर्सचा जो कोर्स आहे त्याचा सुद्धा कंटेंट इथे दिलेला आहे. कंटेंट ॲक्च्युली सेम आहे, फक्त मार्किंग सिस्टीम थोडीफार चेंज आहे. तर त्याच्यानुसार तो कंटेंट मग जसं MCQs वगैरे आहेत त्याचा कंटेंट इकडे तिकडे होऊ शकतो किंवा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया केस लॉजला. आपण पहिली केस बघतो A.K. गोपालन ची केस, जी की A.K. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान होती, जी की 1950ला होती. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं कंटेस्ट काय केलं होतं. आता ह्या जे केस लॉज आपण बघतो आहे या केस लॉज आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधल्या खूप महत्त्वाच्या केस लॉज, जे की इम्पॉर्टंट केस लॉज आहेत, जे की तुम्हाला MCQसाठी सुद्धा येऊ शकतात. ओके, तर MCQसाठी बऱ्याचदा हे विचारलं जाऊ शकतं की कुठलं साल असू शकतं आणि ती कशाबद्दल झालेली आहे. तर आपण केससुद्धा बघणार आहे आणि कशासाठी त्याचा रिलेव्हन्स काय आहे हे सुद्धा आज बघणार आहे. तर सुप्रीम कोर्टनं या केसमध्ये काय केलं होतं तर फंडामेंटल राईट्स जे आहेत ते व्हायोलेट झालेले नाही आहेत, जे आर्टिकल्स 13, 21, 22 आणि 19मध्ये येतात. ओके, आता 13मध्ये दिलं आहे स्टेट म्हणजे लॉ म्हणजे काय आहे, लॉ, ऑर्डिनन्स, रूल्स, रेग्युलेशन्स हे म्हणजे काय हे 13मध्ये दिलं होतं. आर्टिकल 19मध्ये काय दिलं होतं तर ह्याच्यामध्ये राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. बरेचसे फ्रीडम्स आहेत, म्हणजे 6 फ्रीडम्स दिलेले आहेत. आर्टिकल 21मध्ये काय आहे तर राईट टू लाईफ आहे आणि 22 अंडर अरेस्टेड पर्सनचे राईट्स आहेत. अंडर द प्रोव्हिजन ऑफ द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट इफ द डिटेन्शन वॉज ॲज पर द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. सो हे जे आर्टिकल्स आहेत हे कशाच्या ॲक्ट अंडर व्हायोलेट झालेले होते तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या ॲक्ट अंडर व्हायोलेट झाले होते असं कंटेन्शन केलं होतं एका पार्टीकडून, जे की A.K. गोपालनची जी केस होती त्याच्यामध्ये. आणि ते जर डिटेन्शन प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ असेल तर ते 21 आणि 22 सुद्धा व्हायोलेट करत नाही आहे. त्यामुळं ते व्हायोलेट न केल्यामुळं सुप्रीम कोर्टनं A.K. गोपालनला जे 21 आर्टिकल जे व्ह्यू होता तो वाढवलेला नव्हता. त्यामुळे A.K. गोपालन केसमध्ये A.K. गोपालन हा प्रिव्हेंटिव्ह करप्शन ॲक्ट अंडर लायबल राहिला होता. आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल केस होती की अँटी करप्शन जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे त्याच्या अंडर A.K. गोपालन हे अरेस्ट झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत जे की 13, 19, 21 आणि 22 अंडर व्हायोलेट झालेले आहेत. का तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा ॲक्ट लागलेला आहे त्यामुळे.
पण मग सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की जर जे डिटेन्शन आहे म्हणजेच त्यांना अरेस्ट केलेलं आहे ते अरेस्ट केलेले जे डिटेन्शन आहे ते जर प्रोसिजरनुसार एस्टॅब्लिश केलं असेल म्हणजे ॲक्च्युअल जे लॉनुसार केलेलं आहे त्यानुसार जर असेल तर मात्र हे डिटेन्शन इल्लिगल नाही आहे, हे लॉफुल आहे आणि त्याच्यामुळं कुठलाही फंडामेंटल राईट व्हायोलेट होत नाही. आणि त्याच्यामध्ये मग 21चा जो आर्टिकलचा ओव्हरव्ह्यू आहे म्हणजेच कितीपर्यंत 21 एक्सटेंड होऊ शकतं, कुठले कुठले राईट्स येऊ शकतात ह्याचे मात्र खूप नॅरो व्हर्जन त्यांनी ए.के. गोपालनच्या केसमध्ये हेल्ड केलं होतं. ओके, त्याच्यानंतर आलेली एक केस आहे शंकरी प्रसाद केस जी की 1951ला आलेली आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय केलेलं आहे तर जे फंडामेंटल राईट्सची जी अमेंडेबिलिटी आहे, फंडामेंटल राईट्स हे अमेंड करता येतात का ह्याचं फर्स्ट अमेंडमेंट जी की व्हॅलिडिटी त्याची चॅलेंज केली होती आणि सुप्रीम कोर्टमध्ये असं झालं होतं. सुप्रीम कोर्टनं असं कंटेंट केलं होतं की पार्लिमेंटकडे जो राईट आहे, राईट टू अमेंड अंडर आर्टिकल 368, ओके, त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स अमेंड करण्याचे सुद्धा राईट्स पार्लिमेंटला कॉन्स्टिट्यूशननं पार्ट 3 अंडर दिलेले आहेत असं त्यांनी हेल्ड केलं होतं. ओके, शंकरी प्रसाद केस 1951ची आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं तर फंडामेंटल राईट मध्ये अमेंड करण्यात आली होती आणि फर्स्ट अमेंडमेंट जी की फंडामेंटल राईट मध्ये केलेली आहे जी की आपण बघू शकतो आर्टिकल 15 मध्ये केलेली आहे. ओके, मग ही जी फर्स्ट अमेंडमेंट आहे ती चॅलेंज झाली होती आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टनं असं कंटेन केलं होतं की पार्लिमेंटला पॉवर सुद्धा आहेत टू अमेंड द आर्टिकल अंडर दी फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 368 368 खाली ते अमेंड करता येऊ शकतं आणि तो त्यांचा फंडामेंटल राईटमध्ये सुद्धा इन्क्लूड होऊ शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बेरुबरी युनियन केस. आता बेरुबरी युनियन केस ही बऱ्याचदा आपण मागे सुद्धा बघितलेली आहे जी की प्रिएम्बलमध्ये येते. रे बेरुबरी असं म्हणून बघितलं होतं आपण जी की 1960ला झाली आहे. ओके, तर या केसमध्ये काय हेल्ड केलं होतं तर दिस केस वॉज रिगार्डिंग the parliament power to transfer the territory of Berubari to the Pakistan, and the Supreme Court examined Article 3 in detail and held that Parliament cannot make laws under the article in order to execute the Nehru-Noon Agreement. Hence, the 9th Amendment Act was passed to enforce the agreement. Okay. The Berubari Union जे होतं त्याच्यामध्ये आपण बेसिक जी ही बघतोय त्याच्यामध्ये प्रिॲम्बलशी रिलेटेड बघतोय, पण ह्या केसमध्ये ॲक्च्युअल झालं होतं की पार्लिमेंटकडे पॉवर्स आहेत का की बेरुबरीची टेरिटरी जी आहे ती पाकिस्तानकडे देण्याची, ह्याच्या रिलेटेड तो क्वेश्चन तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं असं एक्झामिन केलं होतं जे आर्टिकल 3 आहे ज्याच्यामध्ये पार्लिमेंट हे लॉज बनवू शकत नाही जे लॉज एक्झिक्यूट करतील नेहरू नून ॲग्रीमेंट. नेहरू नून ॲग्रीमेंट एक होतं त्याला एक्झिक्यूट करणारे कुठले जर आर्टिकल्स असतील त्याच्यावरती मात्र पार्लिमेंटला राईट्स नाही आहे त्याच्यावरती लॉज बनवण्याचे आणि त्याच्यामुळं मग 9th अमेंडमेंट पास झालेली आहे जे की त्यानुसार ते ॲग्रीमेंट इन्फोर्स करण्यात आले. ओके, 9th अमेंडमेंट ॲक्ट पास झाला आणि त्याच्यानुसार मग री बेरुबरीची युनियन केस जी आहे ती पास झाली आहे. पण री बेरुबरी युनियन केस जर तुम्ही इथं बघत असाल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा तुमच्या MCQsमध्ये तर मात्र री बेरुबरी युनियन ही केस आपण प्रिॲम्बलसाठी डायरेक्टली घेतो आणि प्रिॲम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट ह्याच्यासाठी ही केस बघतो आहे आणि री बेरुबरी युनियन केसमध्ये असंच हेल्ड केलं होतं की प्रिॲम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे. ओके, आणि त्याच्यामुळं त्याला कुठलीही अमेंड करता येणार नाही किंवा मग अमेंड जी केलं आहे त्याच्याशी रिलेटेड कुठलंही प्रिॲम्बलला लागू होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे गोलकनाथ केस जी की 1967ला झालेली आहे. सो या केसमध्ये काय केलं होतं वेदर द अमेंडमेंट इज लॉ ऑर नॉट, ओके, ऑर द वेदर फंडामेंटल राईट कॅन बी अमेंडेड ऑर नॉट. आता जी अमेंडमेंट आहे आता आपण मागं बघितलं होतं की आर्टिकल 13 मध्ये आपण लॉ म्हणजे काय हे बघितलेलं आहे
आणि त्याच्याच मध्ये 13चा सब क्लॉज 5 सांगतो आहे की कुठलीही अमेंडमेंट केलेली असेल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नवीन, जी की 368 खाली येते, त्याला आपण लॉ म्हणू शकत नाही. अशी जी अमेंडमेंट होती त्याच्यावरती हा क्वेश्चन रेज झाला होता की वेदर अमेंडमेंट इज लॉ. ओके, तर हा एक होता. आणि त्याच्यामध्ये परत दुसरा क्वेश्चन होता की फंडामेंटल राईट हे अमेंड होऊ शकतात की नाही होऊ शकत. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं असं कंटेस्ट केलं होतं. फर्स्ट केस होती, त्यामुळे सुप्रीम कोर्टनं असं कंटेस्ट केलं होतं की फंडामेंटल राईट्स आर नॉट अमेंडेबल टू दी पार्लिमेंटरी रेस्ट्रिक्शन्स ॲज स्टेटेड इन 13. जसं की आपण आर्टिकल 13मध्ये बघितलेलं आहे. आर्टिकल 13 सब क्लॉज 5 मध्ये दिलेलं आहे, जे की फंडामेंटल राईट हे अमेंड होऊ शकत नाहीत. आणि जी अमेंडमेंट फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड आहे त्याच्यासाठी न्यू कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली रिक्वायर असेल. जर फंडामेंटल राईट्समध्येच जर नवीन काही अमेंडमेंट करायची असेल तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म केली पाहिजे आणि मगच त्यांना अमेंड करता आलं पाहिजे. ओके, आणि त्याचबरोबर हे सुद्धा स्टेट केलं होतं की आर्टिकल 368 मध्ये जी प्रोसिजर आहे टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन बट डज नॉट कन्फर ऑन द पार्लिमेंट टू पॉवर द अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. ओके, 368 नुसार जी प्रोसिजर आहे अमेंडमेंटची कॉन्स्टिट्यूशनची, ती पॉवर कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्यासाठी दिली गेलेली नाही. हे गोलकनाथच्या केसमध्ये हेल्ड केलं होतं. ओके, म्हणजे पार्लिमेंटचे पॉवर्स कुठेतरी कर्टेल केले होते. ओके, ह्या केसमध्ये ॲक्च्युअल काय झालं होतं तर अमेंडमेंट इन लॉ, जी काय अमेंडमेंट ही लॉ म्हणून म्हणता येऊ शकते का, आणि पार्लिमेंट फंडामेंटल राईट्स जे आहेत ते अमेंड करता येतील का नाही, या दोन बेसिसवरती ही केस हेल्ड झाली होती. ओके, इथे एक क्वेश्चन आहे याचा आणि इथे एक क्वेश्चन आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं असावं. त्यानंतर आहे नेक्स्ट केशवानंद भारती केस, जी की 1973 मध्ये झाली होती. त्याच्यामध्ये आता सगळ्यात मोठी आणि शेवटची जी आत्तापर्यंत सगळ्यात मोठी केस झालेली जी केस असेल तर ती म्हणजे केशवानंद भारती केस. आणि केशवानंद भारती केस ही 1973 झालेली आहे, जी की 42nd अमेंडमेंट त्याच्यानंतर आपण इन्सर्ट केली गेली आहे. ओके, म्हणजे ही खूप खूप आणि खूप महत्त्वाची केस आहे, ज्याच्यामध्ये 13 जजेसचा बेंच होता. जो लार्जेस्ट बेंच आत्तापर्यंत वापरलेला आहे तो 13 जजेसचा बेंच हा फक्त आणि फक्त केशवानंद भारतीमध्ये आहे. त्याच्यानंतर वापरला गेलेला आहे तो आत्ता सध्या रिसेंट आहे, जो साबरीमालाचा केस होता PUCLचा, त्याच्यामध्ये मग 11 जजेसचा बेंच वापरला गेलेला आहे. सो हे फक्त लक्षात ठेवा की केशवानंद भारतीमध्ये 13 जजेस बेंच हे बसले होते केस हेल्ड करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण कुठली अमेंडमेंट इन्सर्ट केली आहे तर 42nd अमेंडमेंट. म्हणून आपण 42nd अमेंडमेंट सुद्धा बघत असताना आपण त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, कारण केशवानंद भारतीमध्ये बेसिक स्ट्रक्चर डिफाईन केलं गेलं की ॲक्च्युअल बेसिक स्ट्रक्चर येतं काय. ओके, द जजमेंट डिफाईन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. Supreme Court held that although no part of the Constitution, including fundamental right, was beyond the Parliament's amending power, and the basic structure of the Constitution could not be abrogated even by the constitutional amendments. Okay? म्हणजे जरी पार्लिमेंटला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स करण्याच्या पॉवर्स असतील तरी सुद्धा त्यांनी अशी कॉन्स्टिट्यूशनची अमेंडमेंट करणं योग्य नाही आहे जे की कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर आहे तेच व्हायोलेट करेल. ओके, आणि जर एखादी अमेंडमेंट पास केली असेल पार्लिमेंटने इज इन कॉन्फ्लिक्ट विथ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर ती सुप्रीम कोर्ट स्ट्राईक डाऊन करू शकतं. याच्यामध्ये केशवानंद भारतीची केस लक्षात ठेवताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की फर्स्ट तर ही केस कशावरती होती तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ह्याच्यामध्ये हेल्ड केलं गेलं आहे, डिफाईन केलं गेलं आहे. त्याच्यानंतर त्या केसनंतर कोणती अमेंडमेंट झालेली आहे ते 42nd अमेंडमेंट झालेली आहे, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आणि बऱ्याचशा अमेंडमेंट आपण 42nd अमेंडमेंटने केले आहेत. आणि प्रिएम्बलशी रिलेटेड सुद्धा आहे थर्ड वन, जे की प्रिएम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून ह्या केसमध्ये सुद्धा हेल्ड केलं होतं कारण ते बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि फोर्थ आहे की केशवानंद भारती केस किती जजेसनी हेल्ड केली तर ती आहे 13 जजेस बेंच. ओके, 13 जजेस बेंच म्हणजे काय की 13 जजेस एकत्र बसून ती केस त्यांनी सॉल्व्ह केली आहे, म्हणून त्याला आपण 13 जजेस बेंच म्हणतो. ओके,
सो इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट, अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर.